नमस्कार, मी वैशाली कवडे पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत पुष्कर राजरत्न आणि त्याचे फायदे याविषयी. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनु मोतीवाला मॅडम. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. अनु मोतीवाला यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या प्रसिद्ध रत्नशास्त्री H.A. मोतीवाला यांच्या कन्या आहेत. परंपरेनं रत्नशास्त्री या घराण्यातील त्या वंशज आहेत. तसंच परंपरेनं घराण्यातील आलेला वारसा त्या अखंडपणे चालवत आहेत. तर बऱ्याचदा आपल्याला पुष्कराज हा रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामुळेच या रत्नाचे फायदे काय आहेत, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. तर मॅडम, या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आज थँक आपण पुष्कराज या रत्नाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. माझा पहिला असा प्रश्न आहे की पुष्कराज या रत्नासंदर्भात तुम्ही काय सांगाल? पुष्कराज रत्न जे आहे तो बृहस्पतीचा किंवा गुरु ग्रहाचा रत्न आहे. त्याचा जे ग्रह आहे तो गुरु, आणि गुरुला आपण देव मानतो. त्याचबरोबर हा रत्न पुखराज, पुष्कराज, येलो सफायर म्हणून ओळखला जातो. हा पण कोरंडम खनीचा, कोरंडम जातीचा रत्न आहे. त्याचबरोबर हा अल्युमिनियम ऑक्साईडचा साठा आहे, त्याच्यामुळे त्याचा रंग पिवळसट, पिवळा रंग किंवा कमी जास्त रंगामध्ये फरक पडतो. हार्डनेसला हा रत्न 9, याची हार्डनेस जी आहे ते 9 असते. त्याच्यामुळे त्याला काही इजा किंवा काही होऊ शकत नाही. हिऱ्यानंतर हा दुसऱ्या नंबरचा रत्न आहे जे हार्ड आहे. गुरुग्रहाबद्दल आपण जर बोलायचं म्हणजे की ह्याचे 2 राशीचे जे स्वामी आहेत, धनु राशी आणि मीन राशी, या दोन्ही राशीचे स्वामी जे आहेत ते गुरुग्रह आहेत. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही राशींना पुष्कराज रत्न चालतो. ते घातले की त्यांना त्याचा उत्तम फायदा होतो. किंवा ज्या राशींचे लग्नेशमध्ये धनु राशी किंवा मीन राशी असेल, ह्या लोकांनीही हा रत्न धारण करू शकतात. अच्छा, तर मग माझा पुढचा असा प्रश्न आहे की कोणकोणत्या शास्त्रानुसार हा पुष्कराज जो आहे तो धारण करू शकतो, काय सांगाल? आपण कुंडलीच्या माध्यमातून म्हणजे कुंडलीचा अभ्यास करून वैदिक कुंडली अनुसार तुम्ही हे रत्न धारण करू शकताय. त्याचबरोबर हस्तरेखानुसार, हस्तरेखामध्ये गुरुपर्वत कितपर्यंत आहे, कितपर्यंत त्याचं कमी आहे किंवा जास्त आहे ह्याचा अंदाज लावून, किंवा गुरुचे जे रेखा आहेत ते कसे आहेत, वेळी वाकडी आहेत काय, किंवा त्याच्यावर चिन्ह आहे काय, फुल्ली आहे का, त्रिकोण आकार बनलेला आहे का, ह्या लोकांचे हस्तरेखा बघून पुरुषांमध्ये उजव्या हात आणि लेडीजमध्ये डावा हातचा अभ्यास करूनही हा रत्न धारण करू शकतात. त्याचबरोबर अंकशास्त्रानुसार जे व्यक्ती 3 तारखेला किंवा 12 तारखेला किंवा 21 तारखेला जन्माला आलेले, ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक 3 आहे, ती लोकही पुष्कराज रत्न धारण करू शकतात. नक्की, ज्यांचा मूलांक 3 आहे तेच लोक फक्त हे रत्न धारण करू शकतात. मात्र हा रत्न धारण केल्यानंतर याचे काय फायदे आहेत, म्हणजे काय सांगाल त्याबद्दल? हे रत्न धारण केल्यामुळे आपले शिक्षणामध्ये वाढ होते. हे वृद्धीचा देवता आहे, बरोबर. गुरुग्रह वाढवणारा आहे. जे लोक व्यवसाय करणार आहेत, व्यवसायाचा विचार करत आहेत, त्या लोकांनी वापरले की त्यांची जे योजना आहे ते अंमलात येणार आणि त्यांच्या कामाला सुरुवात होणार. जे काही आहेत, जे छोटे छोटे व्यावसायिकांना हे मोठ्या करण्यामध्ये किंवा देशभरामध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हे रत्न धारण करू शकतात. त्याचबरोबर काही हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ह्या लोकांसाठीही गुरुरत्न खूप उपयोगाचं आहे. पुष्कराज धारण केल्यामुळे फायदा होतो. त्याचबरोबर जे काही लेक्चरर आहेत, टीचर्स आहेत, ह्या लोकांनी जर हे रत्न धारण केले की ह्यांच्या जे कामामध्ये आहे खूप छान नॉलेजमध्ये वाढ होते किंवा त्यांना त्या कामासाठी फायदा होतो. डीन आहेत किंवा स्थापना करणार आहेत
स्कूलची. आणि जे लोक आश्रम आणि ज्योतिषशास्त्र क्षेत्रामध्ये आहेत किंवा ज्ञान देणारे आहेत किंवा जे बोलतोय आपण सोशल वर्कर्स आहेत, त्यांनीही हा रत्न धारण केले की ह्याच्यामध्ये काय होतं की लोकांचा आपल्यामध्ये नवीन लोकांची ओळख होते किंवा मोठ्या लोकांची संपर्कात येतात आणि त्यांच्या कामामध्ये खूप फायदा होतो. नक्कीच हा रत्न आहे जो पुष्कराज हे धारण केल्यानंतर खूप फायदा असा होतो. मात्र हे धारण करण्यासाठी पण काहीतरी पद्धती असतील, त्याच्याबद्दल काय सांगाल? हा रत्न गुरुवारी किंवा गुरुपुष्यला तुम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा गुरुपुष्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये सोन्यामध्ये, ज्या लोकांना सोनं घेणं जमत नसेल तर त्यांनी पर्याय म्हणून चांदी किंवा पंचधातूचा वापर करू शकतात. पण नक्कीच हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की सोनं आता फार महाग झालेलं आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचाच ठरेल. मग ते पंचधातू असो किंवा चांदीमध्ये आपण म्हणजे करू शकतो का? तात्पुरता अच्छा. तेव्हा तुम्ही वापरू शकता. जेव्हा तुम्ही थोडा थोडा करून सोन्यात घातले की उत्तमच हं. आहे. का गुरुचा जे धातू आहे तो पण सोनं आहे. ते शास्त्रानुसार त्याची सिद्ध किंवा पूजा करून घ्यावी. पंचामृतना त्याला अभिषेक करावं. मग हळद कुंकू अक्षदा वाहून ओम बृहस्पतये नमः किंवा ओम गुरु गुरुवे नमः ह्याचा जप करून हे रत्न सकाळच्या वेळीच धारण करावं. पण असा एक प्रश्न आहे, की सकाळच्या वेळेसच का धारण करावं? त्याच्यामागे काही शास्त्र आहे का? हा मुहूर्त खूप शुभ मानला गेलाय. अच्छा. विजय मुहूर्त आहे आणि कवळी जी ऊन असते हं. ते तीव्रता देणारी नसते. ते कुठेतरी आपल्याला फायदा देणारी असते. बोलतो ना आपण की तुम्ही कवळ्या उन्हामध्ये, पहिलेचे आपले जे लोक म्हणायचे की सकाळी लवकर उठावं, सूर्योदयाला नमस्कार करावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन काम करावं. तर ह्या आपल्या आयुष्याची सुरुवातीसाठी, काही संकटापासून मुक्ततासाठी आपण रत्न धारण करतो. तर रत्नांचा फायदा घ्यायचा असेल तर सकाळचा वेळ धारण करण्यासाठी हा एक उत्तम वेळ आहे. नक्कीच. मात्र कोणत्या राशीसाठी हा रत्न जो आहे तो शुभ आहे? कारण की बरेचदा असंही होतं, की याने सांगितलं म्हणून आपण हा रत्न धारण केला किंवा कोणी सांगितलं म्हणून रत्न धारण करतो. त्यासाठी म्हणजे याचे काय आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? काय खबरदारी घ्यायला पाहिजे? जेव्हा कुंडलीचा आपण अभ्यास करतो तर पहिल्या घरामध्ये, कुंडलीचे 12 घरांपैकी पहिल्या घरामध्ये जर गुरु असेल, 11वा असेल किंवा कन्ये किंवा मिथुन राशीमध्ये गुरु असेल, ते त्याचं शत्रू राशी आहेत, तर पुष्कराज अवश्य वापरावं. ह्याच्यामुळे काही लोकांना लग्न व्हायला विलंब होतो, लग्न होत नाही, जुळत नाही, काही शुभ कार्याला सुरुवात होत नाही. त्याच्यामुळे दुसरे वाईट गोष्टी काय घडतात की जी लोक जे आहेत ते शांत बुद्धीनं राहत नाही, त्यांच्या मनामध्ये चुकीचे विचार येतात, ते चुकीच्या मार्गाला जातात. त्याच्यापासूनही संरक्षण हा रत्न करतो. म्हणजे एक वाईट प्रकारे बघितलं तर ह्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे आपली बुद्धीसाठी सुद्धा हा फायदेशीर आहेत. वैवाहिक जीवनासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. खूप छान असा हा रत्न आहे. मात्र हा रत्न कुणी धारण करू नये हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काय सांगाल? जेव्हा आपण मी जसं बोललो की आता कुंभ राशीची लोक जे आहेत किंवा मकर राशी किंवा कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांना जर पुष्कराज धारण करायचा असेल तर त्यांनी अभ्यास करून, पूर्णपणे अभ्यास करून त्यात तो रत्न धारण करावा. किंवा 8व्या स्थानी कुंडलीमध्ये 8व्या मृत्यूच्या घरामध्ये जर धनु राशी आहे, मीन राशी ही असेल किंवा तिथं तुमचा गुरु असेल तर तुम्ही धारण करताना शास्त्रांचा सल्ला, योग्य ते पंडितांचा सल्ला घेऊनच धारण करावं. त्याच्यामुळे काही अशुभ घटना घडणार नाही. उदाहरणार्थ काय सांगाल? 8व्या घरामध्ये जर गुरु असेल आणि स्वतःच्या धनुराशीमध्ये असेल तर तो नीच गुरु मानला जातो. आणि जेव्हा हा रत्न धारण केला की तुमची मेमरी लॉस होण्याचे किंवा अचानकपणे मोठा आजार होण्याचे शक्यता असतात. जसं की कॅन्सर जो बरं होऊ शकत नाही.
औषधांना क्युअर होऊ शकत नाही, असले काही आजार होण्याची शक्यता असते. काही वेळेस कुंडलीमध्ये जसे की आता धनु राशी आहे, मीन राशी आहे आणि त्यांच्याच घरी, त्या राशीच्या घरी गुरुही आहे, तर हा गजयोग बोलतो आपण. आणि गजयोगामध्ये जर असेल तर तुम्ही मोती सकट जर पुखराज पण वापरला तर ह्याचा फायदा तुम्हाला डबल पद्धतीनं मिळून जातं. आणि असं पण असतं की पुखराज आणि पाचू हा एकत्र घालू शकतो का? मीन्स एका हातामध्ये आपण घालू शकतो का? अ, हे बघा, रत्न तुम्ही 9ही रत्न एकत्र वापरू शकतात, फक्त तुमची कुंडली पॉझिटिव्ह त्याप्रमाणे तुम्हाला असायला पाहिजे. जर समजा मिथुन राशी आहे आणि धनु लग्न आहे आणि गुरु तुमच्या लग्नात बसलेला आहे, तर ऑफकोर्स तुम्ही घालू शकताय, त्याचा काहीही वाईट परिणाम होत नाही. प्रत्येक रत्न आपला काम करत असतो. मात्र मॅडम मला इथे एक विचारायचं आहे की जर आपला गुरु हा उच्च स्थानावर असेल, तर पुष्कराज घालावा का? जर तो उंच स्थानावर असेल, पहिलाच तो बलवान असेल, तर त्याची आवश्यकताच नाही आहे. बऱ्यापैकी तो आपला काम करत आहे, तर तुम्हाला ते घालायची काही गरज नाही आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ज्या कारणासाठी रत्न धारण करणार आहे, त्या कारणासाठी तुम्ही दुसरा रत्न वापरू शकता. अच्छा. म्हणजे बलवान ग्रहांना गरज नाही. आपण कधी घालतो की जेव्हा त्याला बल नसतो किंवा तो आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे त्याच्यासाठी. मात्र हा रत्न धारण केल्यानंतर किती दिवसांनी याचा परिणाम आपल्याला दिसून येतो? कारण की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुखराज रत्न तुम्ही जेव्हा धारण करताय, धारण करण्यापासून 21 दिवसानंतर त्याचा इफेक्ट चालू होतो आणि तो 45 दिवसांमध्ये पूर्णपणे इफेक्ट द्यायला चालू होतो. आणि ते ओळखायचं कसं? म्हणजे तुमचं मन शांत राहील, देवाकडे तुमचं आकर्षण वाढेल, भक्तीकडे आकर्षण वाढेल आणि दुसरं म्हणजे छान झोप लागणे. काही लोकांना जर पोटाचे किंवा विकार असेल तर त्याच्यामध्येही तो खूप परिणामकारक देतो. म्हणजे तुम्हाला जाणवतो की तुम्ही शांत आहे, तुमचं एकामेकाशी वागणं, बोलणं ह्याच्यामध्ये फरक झालेला आहे. इझिली तुम्ही एकाशी मैत्री करा लागले, लोकांशी बिनधास्त बोला लागले, तर हे गुरुचे परिणाम आहेत जे शुभ परिणाम दाखवतात. मात्र बऱ्याच वेळा असं होतं की लग्न आपण जुळवतो कुठेतरी आणि त्यावेळेस हा सल्ला दिला जातो की तुम्ही पुष्कराज घाला. मग त्याच्यामागचं काही कारण आहे का? हां, जर कुंडलीमध्ये बघून त्यांनी सल्ला दिलेला आहे एखादी ज्योतिषशास्त्रीनी, की तुम्ही पुष्कराज घाला म्हणजे ते वैवाहिक आयुष्य, पुढचं आयुष्य सुखी ठेवण्यासाठी. जर गुरु कमी बलवान असेल, त्याची ताकद कमी असेल, तर रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात. असं पण असतं. ॲग्रेसिव्हनेस वाढतं. हं. जर गुरु बलवान असेल तर तुम्ही कुणाशीही तुमचं पटतं. तुम्ही एकामेकाशी मनमुराद बोलू शकताय, प्रेमानं वागू शकताय. त्या माणसाला ती सेन्स असते. गुरुमुळे ही सेन्स असते की कुठे काय बोलावं आणि कसं तुम्ही दुसऱ्यांशी व्यवहार करावं. म्हणजे नक्कीच गुरु हा रत्न धारण केल्यानंतर तुमची वाणी ही सुधारते. वा असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. बिलकुल, बिलकुल. खूप छान. म्हणजे ते कुठले शब्द कसे वापरावे हे ताकद येते त्याच्यामुळे. मात्र हा किती वजनाचा घालावा याचं सुद्धा काहीतरी हे असेल, प्रमाण असेल. बिलकुल. पुष्कराज रत्न मिनिमम 2.5 कॅरेटपेक्षा पुढे, 2.5 कॅरेट अबाव. 1 कॅरेट हा 200 मिलीचा असतो, तसं हा 700 मिलीपासून पुढे रत्न तुम्ही धारण करू शकता लेडीजनी. आणि पुरुषांनी जे आहे तो मिनिमम 4 कॅरेटच्या पुढे, 4-4.25 रत्तीच्या पुढे हा रत्न धारण करावं. अच्छा, आता हे तर झालं वैवाहिक जीवनासाठी किंवा आपली वाणी जी आहे ती सुधारण्यासाठी. मात्र आरोग्यासाठी सुद्धा याचा काही फायदा होऊ शकतो? पोटाचे विकार, हं. तुमचे विचारांमध्ये अशुद्धता, कायम तुम्ही निगेटिव्ह विचार करताय किंवा चुकीच्या मार्गाला लागताय, ते माइंडला आणि ज्या मुलांना शिक्षणाची आवड नसते, ज्या मुलांना म्हणजे अभ्यासाचा जरा पण शौक नसतो, ह्यांनी जर पुखराज वापरला तर याचा फायदा होतो. आरोग्यासाठी जर म्हटला,
तर स्किनमध्ये तुमच्या एलर्जी किंवा एक प्रकार सोरायसिस जे असतं त्याच्यासाठीही त्याचा वापर होतो. त्याचबरोबर ज्या लोकांना रक्तदाब किंवा हायपरनेस जास्त वाढतं त्यांच्यासाठीही पुखराज रत्न घातले की त्यांना शांततासाठी तर खूप छान आहे. झोपेचे त्राससाठी हा रत्न खूप छान आहे. ज्यांना झोप येत नाही व्यवस्थित, मधी मधी उठायची सवय असते त्यांच्यासाठी. अच्छा, म्हणजे पुष्कराज हा डायरेक्ट बृहस्पतीशी जोडला जाणारा असा आपण रत्न आहे. मात्र कोणती अशी कारणं आहेत, की ज्यावेळेस आपण हे समजायला पाहिजे, की आता आपल्याला पुष्कराज घालायला पाहिजे? काय सांगाल? आयुष्यात तुमच्या खूप संकटं येत आहेत आणि तुमचं कुठलाच काम होत नाही आहे. कुठलाही कार्य तुम्ही करायला गेला की अडचणी येतात अच्छा. आणि ज्यांना पार्टनरशिपमध्ये पण काम करायचं आहे पण ते पण होत नाही आहे किंवा विवाह करायची इच्छा आहे पण विवाहामध्ये पण अडचणी येतात, तर तुम्ही ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार पुखराज रत्न धारण करू शकता. किंवा करिअरच्या बाबतीत नोकरी लागत नाही आहे, बाहेर जायचं आहे, दुसऱ्या सिटीमध्ये जायचं आहे किंवा तुम्ही शिक्षण झालेलं आहे पण लास्ट मोमेंटला काही ना काही प्रॉब्लेम यायला लागलेत, तरी तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यानुसार पुखराज रत्न धारण करू शकता आणि ह्याचा फरक तुम्हाला 21 दिवसात मिळूनच जातं योग्य ते पद्धतीनं अच्छा, म्हणजे वापरल्यामुळे. 21 दिवसात याचा जो फरक आहे, याचा जो प्रभाव आहे आपल्याला दिसून येतं. मात्र याच्या पुढचा माझा असा एक प्रश्न आहे, की कधी-कधी बाजारामध्ये थोडा डार्क पिवळसर सुद्धा पुष्कराज मिळतो किंवा थोडा ट्रान्सपरंट सुद्धा मिळतो. तर मग नक्की कसा ओळखावा, की हा डुप्लिकेट आहे, की हा ओरिजिनल आहे? काय सांगाल? जेव्हा आपण पुष्कराज खरेदी करतो तर पुष्कराज खरेदी करताना ते वेगवेगळे खनिजे आहेत. एक आहे तो सिलॉन म्हणजे श्रीलंकाचे येतात, आफ्रिकाचे येतात, थायलंडमधून पुष्कराज उपलब्ध होतात. जे श्रीलंकाचे पुष्कराज आहेत ते पांढरस किंवा हलके पिवळे असतात आणि जे आफ्रिकाचे आणि थायलंडचे जे पुष्कराज आहेत ते डार्क पिवळे आणि त्यांना चकाकी जास्त असते. पण सूर्यकिरणामध्ये जेव्हा आपण हे बघतो तर त्याच्यामध्ये छोटे छोटे झेरम दिसतात. क्लिअर डोळ्यांना जर तो क्लिअर भासत असेल तरी सूर्यकिरणाच्या समोर तो छोटे छोटे त्याच्यावर एक झेरम दिसतात. तसं तुम्ही नॅचरल रत्न वापरावं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा ग्लास फिल किंवा कलर ट्रीटमेंट असू नये आणि त्याच्या वर्जिनसाठी तुम्ही सर्टिफिकेशन घेऊ शकता की कुठल्या देशाचा आहे. श्रीलंकन पुष्कराज जे आहे ते खूप महाग येतात. त्याचऐवजी जेव्हा तुम्ही आफ्रिका किंवा थायलंडचे पुष्कराज घेतात ते अर्ध्या किमतीमध्ये इझिली उपलब्ध होतात. अच्छा, मात्र हा कोणत्या धातूमध्ये आपण धारण करावा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा म्हणजे कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे हे धारण करताना? अ, सर्वांना मी एकच सांगेन की सोन्यामध्ये धारण केला की उत्तमच आहे. पर्याय म्हणून तुम्ही चांदी किंवा पंचधातूचा वापर करू शकताय. पण सोन्यामध्ये ह्याला तुम्हाला जास्त सुंदर आणि त्याचा इफेक्टही लवकर मिळेल. अच्छा, मग हा जेव्हा धारण करण्याआधी काही सिद्धी वगैरे करावी लागते का याची? किंवा शुद्ध करावं लागतं? बिलकुल. पूजा करणं हे आपल्याला शास्त्रानुसार त्याची ताकद मिळवून घेणे म्हणजे हा रत्न माझा आहे हे करण्यासाठी सिद्ध करणं हे खूप गरजेचं आहे. तर त्याची सोपी पद्धत अशी आहे की घरच्या घरी जर करणार असेल तर कच्चे दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करावा. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी सूर्योदयानंतर तो हळद कुंकू अक्षदा वाहून 108 वेळ ओम गुरु गुरुवे नमः किंवा ओम बृहस्पतये नमःचा जप करून उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये हा रत्न धारण करा. नक्कीच. पुष्कराज म्हटलं की त्याच्या नावामध्येच राज आहे आणि त्याचा रंगही एवढा खूप छान आहे. एकदम आपण बोलतो ना वैभवाचा रंग आहे त्याचा. आणि ह्या अशा पुष्कराज रत्नाबद्दल तुम्ही एवढी छान माहिती दिली आणि तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. तर आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.